मित्रांनो नमस्कार. खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना भरपाईपोटी 987 कोटींची मदत मंजूर झाली आहे. मराठवाड्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर 2024मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईपोटी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2024 नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईसाठी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बीड, लातूर, परभणी या 3 जिल्ह्यांच्या वाटेवर 987 कोटी 58,33,000 रुपयांची मदत आली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा वाटप झाला आहे. यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड व लातूर, परभणी या 3 जिल्ह्यात नुकसान झालेल्या 4,42,447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 6,09,579 शेतकऱ्यांना 603 कोटी 43,95,000 रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याशिवाय सप्टेंबरमध्ये लातूर जिल्ह्यासाठी नुकसान झालेल्या 3,58,768 शेतकऱ्यांना 2,82,458 हेक्टर क्षेत्रासाठी 384 कोटी 14,38,000 रुपये वितरित करण्याचा शासनाचा निर्णय हा समावेश आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी 7 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर झाली आहे. ही रक्कम येत्या 2 दिवसात तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमधील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. हा पीक विम्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमधील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमधील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जाईल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल. तसेच हेक्टरी मदतही वाढीव दराने मिळणार आहे. जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपये मदत दिली जाणार आहे. तर बागायती पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांसाठी म्हणजेच फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये मदत दिली जाणार आहे. यासोबतच जुलै 2023मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही जवळपास 18 कोटींची मदत मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास 4 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या 5.25 लाख शेतकऱ्यांना 548 कोटी 59 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये 2,82,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. लातूर जिल्ह्यातील जवळपास 3,60,000 शेतकऱ्यांना 384 कोटी 45 लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यासाठी 54 कोटी 62 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 9 कोटी 32 लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तर कोकणातील 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 14 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात झाली आहे. तर यात मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2023-24 अंतर्गत खरीप व रब्बी हंगामातून मिळून 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या मंजूर निधीपैकी 264 कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहे. यापैकी 233 कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात पीक नुकसानीची भरपाई म्हणून विमा मंजूर झालेला आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये तर रब्बी हंगामासाठी 245 कोटी 42 लाख रुपये असे एकूण 497 कोटी 93 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो लवकरच हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.